माझ्या सर्व दादांना ताईंना क्रांतिकारी जय भीम। तर आज आहे फादर्स डे, तर आज आहे बाप दिवस। तर बापाचा दिवस नसतो तर बापामुळे आपला दिवस असतो। तर मी दोन शब्द सांगणार आहे तुम्हाला आपल्या वडिलांविषयी। तर आपले जे बाबासाहेब आंबेडकर आहेत तर ते आपले पहिला आणि सुरुवात आणि शेवट आपला श्वास आहे। तर आपल्याला जे जन्म देते वडील, आपल्याला वडिलांनी फक्त आपल्याला जन्म दिला, पण आपल्याला हे जग जे आहे ते ओळखायला बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे। तर अन्यायाविरुद्ध लढायला सुद्धा बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे आणि जगामध्ये कशा प्रकारे जगायचं ते सुद्धा आपल्याला बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे। तर बाप दिवस म्हणून आज साजरा करतात फादर्स डे। तर तुम्हाला दोन शब्द सांगणार मी म्हणजे फादर्स डेचे। तर मला एकच सांगायचं आहे की 5 मुलं आहेत एका म्हाताऱ्याला आणि 5ही जण सांभाळायला तयार नाही, तर हा फादर्स डे काय कामाचा। तर आज जे वृद्धाश्रम जे तयार झालेले आहेत तर ते कशामुळे झालेले आहेत की जे आजकालची जी पिढी आहे त्या पिढीमुळं वृद्धाश्रम तयार झालेले आहेत की ज्या सुना घरात येतात आणि सुनांमुळं म्हणजे घरात तर कोणत्या पण भांड्याला भांडं लागणारच आहे, पण मुलाचं कर्तव्य असते, मुलीचं कर्तव्य असते की आपल्या आईवडिलांना चांगलं सांभाळायचं आपण। तर जे वृद्धाश्रम जेव्हा आपल्या समाजामध्ये म्हणजे आपल्या शहरामधले समाजामधले जेव्हा कमी होतील त्याच दिवशी खरा मदर्स डे आणि फादर्स डे आपण साजरा करू। कारण किती मुलं असले तरी आजकाल शेताच्या वाटणीसाठी, घराच्या वाटणीसाठी, प्रॉपर्टीसाठी ते आईवडिलांना खूप त्रास देतात आणि 2 घाससुद्धा देत नाहीत सुखाचे। तर मग काय कामाचा असा फादर्स डे। तर त्याच्यासाठी मी सर्वांना एकच सांगेल की जोपर्यंत आपले आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या, त्यांना खूप छान प्रकारे जगवा, कारण त्यांनी आपल्याला हे विश्व दाखवलेलं आहे। तर त्यांची काळजी घेऊन आपण त्यांचं जे म्हातारपणात जो सहारा असतो, प्रत्येक आईवडिलाला वाटते की आपण मुलाला जन्म दिल्यानंतर आपण याचं बालपणापासून संगोपन करतो, मोठं करतो, त्याचं छान प्रकारे त्याचं आयुष्य त्याला आपण जगण्यास त्याची सुरुवात करून देतो। पण शेवटी घरामध्ये सून जेव्हा येते तेव्हा खरी त्या बापाची आणि आईची म्हणजे परवड सुरू होते की मुलगा पण ऐकत नाही। कधी म्हणजे कानावर तर अशा गोष्टी येतात समाजामध्ये की आईवडिलांना मुलं मारतात अक्षरशः। म्हणजे किती भयान वास्तव आहे समाजातलं आणि काय कामाचा हा फादर्स डे। मग असं जर वास्तव असेल तर जोपर्यंत वृद्धाश्रम कमी होत नाही आपल्या समाजामधले तोपर्यंत फादर्स डेला काहीच महत्त्व नाही। म्हणून म्हणते जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्यांची काळजी घ्या। आईवडील हेच आपले जग आहे।